तर एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। खालिद का शिवाजी हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार नाहीये अशी माहिती समोर येते आहे। तर खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉर बोर्डाने नोटीस पाठवली आहे। चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहासकालीन दृश्य आणि कथानक या संदर्भामध्ये इतिहासकालीन पुरावे सादर करण्याचे आदेश देखील सेन्सॉर बोर्डाने दिलेले आहेत। तर हा चित्रपट प्रदर्शित होणार नाहीये। खालिद का शिवाजी या चित्रपटाला राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध करण्यात आला। त्यानंतर हा चित्रपट काही वादाच्या भोवऱ्यात देखील सापडला। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये देखील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी येऊन घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला नोटीस पाठवली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले काही इतिहासकालीन दृश्य असतील तर काही कथानक संदर्भामध्ये देखील पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खालिद का शिवाजी हा चित्रपट आता प्रदर्शित उद्या करता येणार नाहीये, काय अधिकची माहिती? या पद्धतीच्या नोटीस आज केंद्र सरकारच्या वतीने दिग्दर्शक आणि निर्माते यांना खालिदच्या सिनेमाच्या निमित्ताने देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आलेले आहेत। इतिहासाच्या बद्दल ज्या पद्धतीचे कथानक या चित्रपटाचे आहे त्याबाबत ऐतिहासिक पुरावे सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत। दुसरीकडे राज्य सरकारने सुद्धा सेन्सॉर करणारा हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशा पद्धतीची मागणी केल्याची आपल्याला पाहायला मिळते। हिंदू महासभेने खालिदचा शिवाजी या चित्रपटाला खूप विरोध दर्शवलेला आहे कारण त्यामुळे या नोटीसीतल्या अनेक मुद्द्यांना आता स्पष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चित्रपटात दाखवण्यात आलेल्या सर्व संदर्भांचे पुरावे, इतिहासकालीन पुरावे आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या याचे सविस्तर उत्तर येत्या 24 तासांमध्ये। निश्चितच सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर खालिद का शिवाजी हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार नाहीये। सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला नोटीस पाठवलेली आहे। पुढची महत्त्वाची बातमी, कबूतरखान्यावरील बंदीचा निर्णय मुंबई हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे। कबुतरांना अन्नपाणी देण्यावर बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेली आहे। तर कबूतरखान्यांसंदर्भामध्ये तज्ज्ञांच्या समितीची गरज आहे असं देखील मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे। तज्ज्ञ समिती गठन करून या संदर्भात सखोल अभ्यास करावा असं देखील निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलंय। तर तज्ज्ञ समितीचा निर्णय सगळ्यांनी स्वीकारावा असं देखील मुंबई हायकोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं महापालिकेचं कर्तव्य आहे। तर कबूतरखान्यासंदर्भामध्ये हायकोर्टात पुढील सुनावणी बुधवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर कबूतरखान्यासंदर्भात वाद सुरू होता आणि त्याच दरम्यान कबूतरखान्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा आमचा अपेक्षाभंग करणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जैन संघटनेचे ललित गांधी यांनी दिली आहे। उच्च न्यायालयाने आजचा दिलेला निर्णय हा कुठेतरी आमचा अपेक्षा भंग करणार आहे। न्यायालयाच्या मागच्या निर्णयाच्या आधारे कबुतरांच्या पासून होणारा सार्वजनिक आरोग्याचा धोका कमी होण्यासाठी किंवा तो धोका होऊ नये यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करण्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सूचना दिल्या। त्यानुसार स्वच्छता, त्यासाठी असलेलं तंत्रज्ञान, जगभरामध्ये यासाठी वापरलं जाणारं सुविधा किंवा त्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान किंवा प्रक्रिया या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कबुतरांची काही अल्टरनेट अरेंजमेंट किंवा त्यांच्या जीविताचा हक्क अबाधित राहील आणि सार्वजनिक आरोग्य सुद्धा सुरक्षित राहील आणि समाजाच्या भावनांचा आदर राहील असा समन्वय साधण्यासाठी काही वेळ आवश्यक आहे आणि त्या वेळेपर्यंत किमान कबुतरांच्या दाण्यापाण्याची सुविधा सुरू राहावी अशी आमची अपेक्षा होती। पण दुर्दैवानं हा निर्णय तशा पद्धतीने झाला नाही। तर मुंबईमधील कबूतरखान्यांवरील बंदीचा निर्णय हा मुंबई हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आलेला आहे आणि कबुतरांना अन्नपाणी देण्यावर जी बंदी घालण्यात आली होती ती देखील मुंबई हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आली आहे। नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे असं देखील मुंबई हायकोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याकडून। कृष्णा, हा मोठा जो निर्णय आहे तो हायकोर्टाकडून घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भामध्ये आंदोलन देखील झालेली आहेत, आक्रमक देखील झाले होते जैन बांधव आणि आता मुंबई हायकोर्टाकडून हा मोठा निकाल देण्यात आलाय, काय अधिकची माहिती?
नक्कीच प्रियंका, पाहायला गेलं तर आज मुंबई उच्च न्यायालयात जे आहे ती सुनावणी पार पडली आणि जे खाद्य टाकण्यावरती म्हणजे जे कबुतरांना खाद्य टाकण्यावरती त्यावरती बंदी जी आहे ती बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे. आणि पाहायला गेलं तर राज्य शासनाकडून जे आहे ते कोर्टाला सांगण्यात आलं होतं की सकाळच्या दरम्यान जी आहे ती फिडिंग करण्यात म्हणजे सकाळच्या दरम्यान जे आहे ते कबुतरांना खाद्य टाकण्यात यावं असं जे आहे ते राज्य सरकारकडून कोर्टाला सांगण्यात आलं. परंतु पाहायला गेलं तर कोर्टाने देखील जे आहे ती सकाळचं फिडिंग म्हणजे 6 ते 7 दरम्यान जी आहे ती फिडिंग करण्यात यावी त्याला देखील जे आहे ती बंदी जी आहे ती करण्यात आलेली आहे. कोर्टाने देखील जी आहे ती बंदी कायम ठेवलेली पाहायला मिळते. आणि पाहायला गेलं तर एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण प्रकरणात काल जो आहे ते या ठिकाणी कबूतरखान्यात जे आहे ते फिडिंग करण्यात येऊ नये म्हणून देखील जे आहे ते शेड उभारण्यात आलं हो. होतं. ते शेड देखील जे आहे ते जैन समाज बांधवांकडून जे आहे ते काढण्यात आलं, तोडण्यात आलं आणि त्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा कबूतर आपण आता देखील पाहू शकतो. कबूतर देखील जे आहे संपूर्ण कबूतरखान्यात आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येत्या काळात जेव्हा सुनावणी पुन्हा एकदा ती सुनावणी होणार आहे तेव्हा देखील जे आहे वैद्यकीय तज्ज्ञांकडून जे आहे ती संपूर्ण वैद्यकीय तपासणी म्हणजे कबुतरांच्या विष्ठेपासून होणारे आजाराची संपूर्ण अहवाल जो आहे तो पुन्हा एकदा कोर्टात सादर करावा असं देखील जे आहे ते राज्य शासनाला कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः काही कबूतरप्रेमी किंवा इकडचे स्थानिक जे दुकानदार आहेत थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल, कोर्टाकडून पुन्हा एकदा जे आहे ती स्टे आणणं म्हणजे जे बंदी होती ती बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे कोर्टाकडून, याकडे कसं पाहता आपण? ह्याकडे बघायला गेलं तर त्यांचा विचार केला झाला पाहिजे की आज एवढे वर्षांनी ते कबूतरखाना आहे, तुम्ही एकाएक त्यांना उठवून तुम्ही घालवायला बघता तसं नाही. त्यांना त्याच्यासाठी तुम्ही त्यांची जागा कुठे सोय करा, तोपर्यंत त्यांना तिकडे दाणे टाकू द्या. पुढची महत्वाची बातमी पाहूयात. भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. त्यांनी थेट पुरावा देखील सादर केलाय. आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचा दाखला देत त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. तसंच महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचाही त्यांनी उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात जितके मतदार वाढले नाहीत ते अवघ्या 5 महिन्यांमध्ये वाढण्यात आले. मतदार इतके वाढले की महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा त्यांची संख्या अधिक होती, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार असल्याचा आरोपही राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलाय. तर त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील उत्तर दिलं. Destroy CCTV footage. And this was surprising to us because there was this question in Maharashtra that you would have had to have massive voting after 5:30 for the numbers to add up, and our people knew, and the alliance people knew that in the polling booths no such thing happened. There was not massive voting after 5:30. There were no big lines after 5:30. So these two things made us believe with reasonable certainty that the Election Commission of India was colluding with the BJP to steal elections. खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. तर राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा दाखला देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील उत्तर दिलंय. महाराष्ट्र में, और ये हमने पब्लिकली कहा, इलेक्शन कमीशन को कहा, महाराष्ट्र में more voters added in 5 months than 5 years, and then huge jump in voter turnout after 5 PM, and everybody saw this. महाराष्ट्र में विधानसभा में हमारा गठबंधन वाइप आउट हो जाता है और लोकसभा में कुछ ही महीने पहले हमारा गठबंधन स्वीप करता है. वेरी सस्पिशियस,
And Maharashtra mein we found at the state level that Lok Sabha और विधान सभा के बीच में 1 crore new voters came into the game. मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले. दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही, बिहारमध्ये त्यांना निवडून येता येणार नाही. म्हणून हे कव्हर फायरिंग आहे की आधीच त्या ठिकाणी फायरिंग करून ठेवायचं, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. जब तक इलेक्शन कमीशन कॉम्प्रोमाइज्ड है, जब तक वोटर लिस्ट कॉम्प्रोमाइज्ड है, तब तक ना ईवीएम से कुछ होगा ना मैन्युअली होगा. इलेक्शन कमीशन अगर नॉन कॉम्प्रोमाइज्ड है और मैन्युअली किया जाए हो सकता है, बट यहां तो अंपायर ही मतलब दूसरी टीम का है. तो आप वोटर लिस्ट लगाइए, आप मैन्युअली कीजिए, ईवीएम कीजिए, उससे कोई फर्क नहीं पड़ेगा. मैं आपको दिखाया 1 लाख फेक वोटर एक असेंबली में.